नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या झुरफळ्या मराठीमध्ये. तर बघा मित्रांनो, आजची जी काही परिस्थिती आहे, उद्यापासून जे काही पोलीस भरतीचं ग्राउंड आहे ते होणार आहे. आज 18 तारीख आहे. गावगावीवरून मुलं जे आहेत ते आज सोलापूर सिटी, सोलापूर ग्रामीण या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळाले, बघण्यास मिळाले. तर आजची परिस्थिती जी आहे ती सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि पाऊस पडल्या कारणाने जी काही ग्राउंडची वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे. बघा, सोलापूर सिटीला सुद्धा तीच वस्तुस्थिती होती आणि सोलापूर ग्रामीणला सुद्धा तीच वस्तुस्थिती होती. तर मगाशी मोठ्या प्रमाणात सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि सगळ्या ग्राउंडवरती पाणी झालं. त्याच्यानंतर सध्या सगळ्या सोलापूरमध्ये पाणी झालं आणि जे काही बाहेरगावून आलेले जे काही उमेदवार होते, विद्यार्थी होते, आता त्यांनी संध्याकाळी झोपायचं कुठं किंवा खाणं पिणं कुठं करायचं, उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये कुठलेही एखादं दुकान धरून दुकानचं जो काही शेडची जी काही बाहेरची थोडी जागा असते त्यामध्ये हातरून पांघरून घेऊन झोपत होते. परंतु आता जे काही पाणी आहे ते पाणी सगळ्या दुकानपासून जे इकडून तिकडून सगळं कुत्रे बसतात तिथं, सगळं वल्ल घाण सगळं झालेलं आहे. तर या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी इथं सोय केलेली आहे का, शासनाने त्यांना आदेश दिलेले आहेत का, असं कुठलेही इथे आढळलेलं नाही. अक्षरशः मुलं गेटच्या बाहेर कंटाळून उभारले होते, पाऊस बघत उभारले होते. तर आता ही वस्तू तिथे आहे. तर बघा, हा व्हिडिओ आहे मित्रांनो. बघा, तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. तर हा व्हिडिओ एकंदरीत ही जी काही पोलीस ग्रामीण आहे म्हणजेच सोलापूर ग्रामीण पोलीस, तर ही सध्या वस्तुस्थिती आहे मित्रांनो. तर सरकारला थोडी जर लाज लज्जा शरम असेल तर अजून स्वतःने निर्णय घ्यायला पाहिजे संध्याकाळपर्यंत. कारण का पुण्यामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं, त्याची दखल घेतलेली नाही. तो शंभूराज देसाई असू द्या, कुठला असू द्या, कोण असू द्या, त्यांना निवेदन दिले, त्यांना भेटलं केलं, परंतु सरकार हे कुठलेही आदेश देण्याच्या भूमिकेमध्ये नाही. तर मित्रांनो, तुम्ही एक भूमिका घ्या आणि चांगला दणका या विधानसभेला द्या. कारण जसा लोकसभेला यांना दणका दिला तसाच विधानसभेला दणका दिल्याशिवाय यांच्या जे काही आखली आहेत ते आखली जागेवर येणार नाहीत. बघा मित्रांनो, असल्या ह्या तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर एकंदरीत कशी परिस्थिती आहे. सगळा चिखल झालेला आहे, पाऊस मोठ्याने पडलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला अजून पलीकडला व्हिडिओ दाखवलेला नाही, कारण का पोलीस स्वतः चिंतित होते की कमीत कमी 100-200-150 पोलीस होते. तर ते स्वतः चिंतित होते की आता नेमकं ग्राउंड कुठे घ्यायचं आणि काय करायचं. तर असं एकंदरीत हे जे काही चाललेलं आहे या महाराष्ट्रामध्ये, तरुणांची दखल घेतली जात नाही, शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. तर हे असं एकंदरीत चाललेलं आहे. बघा, तुम्ही ठरवू शकता जे काय आता सध्या तुम्ही चांगले सुज्ञ आहात, तुम्ही लोकसभेला चांगला निर्णय घेतला आणि सत्ता पालट करण्याचा प्रयत्न केला, तसाच विधानसभेला करा, जेणेकरून हे जे काही फडणवीस साहेब आहेत तर त्यांना झटका बघितल्याशिवाय म्हणजे झटका बसल्याशिवाय यांना अक्कल येणार नाही. तर बघा मित्रांनो, आता सुद्धा अजून आता ही पोलीस भरती अशीच होणार आहे की काय यांनी निर्णय घेणार आहेत. बघा, आता मुलं बाहेरगावरून कोण लातूरवरून आलेलं आहे, मी विचारण्यात आलं तर कोण परभणीवरून आलं आहे, कोण साताऱ्यावरून आलं आहे. तर त्यांना आता त्यांची एक चर्चा तिथं आपण ऐकली की आम्हाला उद्या 2-3 दिवसांनी ग्राउंड देण्याचं त्यांचं नियोजन आहे. तर ते 2-3 दिवस कुठं राहायचं, त्यांचं तासभर कुठं थांबायचं, हा सध्या तिथे चर्चा चालू होती. कारण की नेमका आता पाऊस पडलेला आहे, तासभर कुठं थांबावं आणि काय करावं. तर ते मुलं ग्रेटच्या बाहेर थांबले होते. तर दुकानासमोर सुद्धा थांबायला कुठे थारा नाही, पावसाने सगळे चिक झालेलं आहे, सगळं ओलं चिक झालेलं आहे.
93 लोकांनी कुठं नेमकं थांबायचं, सरकारने याची सोय करायला पाहिजे होती. सरकार अंधेधुंदी कारभार चालू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, आता साताऱ्यावरून आलेले आहेत, नागपूरवरून आलेले आहेत, काही विद्यार्थी कोण परभणीवरून सुद्धा आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण सुद्धा बातचीत केली. तर आता त्यांनी रिटर्न जायला सुद्धा त्यांच्याकडं म्हणजे रिटर्न जायचं, त्याचे पैसे कोण देणार, परत 2-3 दिवसांनी परत ग्राउंडला द्यायला यायचं, परत अजून पाऊस पडला तर अजून परत जायचं. हे सरकारने लक्षात घ्यावं की सरळ सरळ 2 महिने पोलीस भरती पुढे ढकलावी. कुठलाही डोंगर मोठालाट कोसळणार आहे तुमच्यावरती. काल प्रणिताई शिंदे यांना, जे काही खासदार आहेत सोलापूरच्या, त्यांना उत्तर देण्यात आलं की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभेसाठी बंदोबस्त पाहिजे. काढा मग हजारो लाखोमध्ये भरत्या. तुम्हाला जर टप्प्याटप्प्याने सारखं रिक्त जागाच भरती घ्यायची आहे तर तुम्ही वर्षाला चांगल्या 50-60 हजारची भरती घ्या, तुम्हाला मनुष्यबळ कायमचं भेटेल. असं करायचं नाही. त्यांना टप्प्याटप्प्यावरती दरवर्षी पैसे पाहिजे असतात, मुलांचे लाखो करोडो फॉर्म भरलेले. तरी असं एकंदरीत सरकार आहे. बघा, ह्या वेळेस चांगला निर्णय घ्या आणि चांगलं सरकार आणा, जे आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांचा असू द्या किंवा शेतकऱ्यांचा असू द्या, चांगला निर्णय घेणारं सरकार आपल्याला पाहिजे. असलं भंकास आणि भिकारचोट सरकार आपल्याला नको आहे. तर बघा, निर्णय घ्या आणि ठरवा. जय हिंद.